नमस्कार. आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि सल्लागार मंडळीच्या कालच्या बैठकीला चांगल्या सारख्याने उपस्थिती होती, याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला धन्यवाद. अनेक गोष्टीवरती चांगली साधक बाधक चर्चा झाली. अशी चर्चा विचारमंथन होण्याची आवश्यकता कोणीच नाकारणार नाही. सर्वात महत्त्वाचं भविष्यवेधी विचार हा आपण सगळ्या जणांनी मान्य केला, याचं मला खास कौतुक आहे आणि त्याच्याकरता आभारही मानावेसे वाटतात. मोदींनी आल्यावरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट केली, 5 वर्षांनी इलेक्शन येतं म्हणून सुरू झालेली पंचवार्षिक योजना फेकून दिली आणि नीती आयोग सुरू केला. 5 वर्षाचा नाही, 5 पिढ्यांचा विचार हा एखाद्या देशाच्या नेत्याला शोभण्यासारखा होता. राजकारणी खूप आहेत, स्टेट्समन्स नाहीत, आणि मोदी राजकारणी आहेत असं नाही तर ते स्टेट्समन आहेत असं स्वीकारावं लागेल. मी फार छोटा आहे, पण आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या स्तरावरती त्यांच्या चांगल्या गोष्टीचं अनुकरण करायला काय हरकत आहे. आपण वंजाळी बंधाऱ्याने सुरुवात केली, शेगड्याम बांधायला सुरुवात केली, तलावांचा गाळ उपसा सुरू केला, कृत्रिम तलाव शेततळी सुरू केली, रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरू केलं, जलसंधारण जल व्यवस्थापनाचे सगळे प्रकार आपण केले. किशोरी विकास प्रकल्पाचा 1 वर्ष अभ्यास करून ते सुरू केलं, त्याच्यात यश मिळवलं. आता शाळांची आणि सरकारची डिमांड आहे, युवा विकास प्रकल्प सुरू करा. सरकारचे पैसे मिळण्याची शक्यता आहे, काही गृहीत धरलेलं नाही मी, तर ते पैसे मिळाले तर तेही मोठ्या प्रमाणात सुरू होईल. किशोरी विकास प्रकल्प किमान 50% वाढेल. ओडगावचा प्रकल्प 9 वर्षानंतर 5 वर्षानंतर साकार झाला. तिथेही पुढच्या काळामध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज सुरू होतील. एक आणखीन मोठा आयाम सुरू होतो. 1ही रुपया आपला खर्च न होता, आपली कुठलीही यंत्रणा अडचणीत न येता 40 तलावांमध्ये, कदाचित अनेक चेकडॅममध्ये मत्स्यपालन सुरू झालं. तर या 2 तालुक्याच्या अर्थकारण बदलण्यामध्ये फार मोठी क्रांतिकारक बदल होणार आहे, ज्याच्यात आपली इन्व्हॉल्वमेंट काय असणार नाही. वृक्ष लागवडीच्या बाबतीत सुद्धा आपण मल्टिप्लिकेशनने वाढतो. यंदा 2 कोटी रुपये CSR आला, पुढच्या वर्षी 2 ते 3-4 कोटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. FCRA येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटचा CSR येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला होपफुल थिंकिंग म्हणायचं असेल तर म्हणा, पण तुम्ही तसा विचारच केला नाही तर ते कधी घडतच नाही. तुम्ही तसा विचार करायला लागतो, प्रयत्न करायला लागतात. यश अपयशाचा विचार मी तरी स्वतः करण्यापेक्षा निश्चितपणे योजना आणि त्याच्यावरती कार्यवाही त्याच्यावर भर ठेवत आलो. मला त्याचं भरपूर यश मिळालेलं आहे. या वर्षातला माझ्या यशातला तुमचा सर्वांचा वाटा हा प्रचंड मोठा वाटा आहे, हे मी वारंवार बोलत आलेलो आहे. मोठं ऑफिस घेण्याच्या निर्णयाला मी सगळ्यांनी स्वीकृती दिली, याच्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. मला एवढंच म्हणायचं आहे की सगळ्या गोष्टीत, सगळ्या विषयात माझे विचार आणि तुमच्यापैकी प्रत्येकाचे विचार सारखेच असतील असं नाही, पण मी भावनेच्या आधारे निर्णय घेतो.
ही दादांत चुकीची गोष्ट आहे हे मला नाईलाजाने नमूद करावं लागतं आहे. त्याच्यावरती खूप विचार झालेला असतो, काही जणांशी बोलणं झालेलं असतं. प्रत्येक विषय मी प्रत्येकाशी बोलत नाही, ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. पण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाशी बोलत राहिलो तर मला असं वाटतं माझ्या कामाचा अर्धा वेळ तुमच्या प्रत्येकाला विश्वासात घेण्यातच जाईल. मला एवढंच कळतं की आनंद भागवत स्वतः करता जगतच नाही, कोणताही निर्णय घेत नाही आणि काही करत नाही, जेवतसुद्धा नाही स्वतः करत. वसुंधराकरता जेवतो, वसुंधराकरता विश्रांती घेतो, त्याचे विचार वसुंधराकरता असतात. वसुंधराशिवाय माझ्या आयुष्यात काही नाही तुम्ही सांगायला हवं का? बाहेरची माणसं हे ओळखतायत, माझी माणसं हे ओळखत नाही, हे फारसं बरं नाही. थोडासा अधिक विश्वास शब्दातून नाही, कृतीतून, सहकार्यातनं, सहयोगातनं, सहमतीतनं जर व्यक्त करू शकला तर माझ्यासारखा भाग्यवान मीच असं म्हणेन. पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.